एकीकडे आमच्या ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना दवाखान्यापर्यंत येण्यासाठी, शहरापर्यंत येण्यासाठी रस्ते नाहीयेत. पावसाळ्यामध्ये अक्षरशः 3-3, 4-4 महिने या लोकांना घरामध्ये जीव मुठीत घेऊन बसण्याची वेळ येते. तर दुसरीकडे याच वाडा तालुक्यामध्ये मोठमोठे प्रकल्प येत आहेत. मोठमोठे प्रकल्प या जिल्ह्यातून जात आहेत. या प्रकल्पांसाठी लागणारे सगळे गौण खनिज सर्व वाडा तालुक्यातून जाते. यातून जर आपण खरंच विकास साधत असोत तर मग अशा विकासाचं करायचं तरी काय? आणि अशाच एका विकासाचं एक भयानक रूप बघण्यासाठी आपण आता इथे आहोत. वाडा तालुक्यातील तुसा सारशी या गावाच्या एका हद्दीमध्ये. हे रूप नेमकं कसं आहे ते आता आपण बघणार आहोत. मी मच्छिंद्र आगिवले आणि आपण बघत आहात ऑन द स्पॉट. वाडा तालुका जो आहे आमचा, हा सध्या विकासाच्या उंबरठ्यावर आहे असं वारंवार बोललं जातंय. परंतु या वाडा तालुक्यातील विकास होताना या वाडा तालुक्यातील पर्यावरणाचा कशा प्रकारे ऱ्हास होतोय हे आपण बघण्यासाठी आता इथे तुसे गावाच्या हद्दीमध्ये आलोय. आता इकडे आपण जिथे उभे आहोत हे एक मालकी क्षेत्र आहे. त्याच्यावर वन विभागाची जागा आहे, याच्या पुढे वन विभागाची जागा आहे. इथून एक टॉवर लाईन गेली एका मोठ्या कंपनीची. खरं तर अशा टॉवर लाईन पालघर जिल्ह्यातल्या वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातून जात आहेत. ह्या टॉवर लाईन जाताना ह्या टॉवर लाईनच्या खाली असणाऱ्या वाहिन्या आहेत, यांच्यामध्ये अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत. या शेतकऱ्यांचा लढा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून सुरू आहे, पाठपुरावा सुरू आहे, अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा अजून तरी निघत नाही. शेतकरी समाधानी होत नाही. अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे वाडा तालुक्यातील या सगळ्या भागातून ह्या वाहिन्या त्या जोरात काम सुरू आहे त्यांचं. आणि या वाहिन्या जात असताना त्याच्या आड येणारी शेकडो हजारो झाडं जमीनदोस्त केली जात आहेत. आता आपण इथे माझ्या मागे हे एक मोठं झाड बघतोय, त्याच्यावर हे झाड बघतोय, आणि आपण खाली कशा पद्धतीनं विध्वंस झालेला आहे या सगळ्या पर्यावरणाचा तो आपण बघितलेला आहे. ही अशी झाडं राजरोस इथे तोडली जात आहेत. हे जे क्षेत्र आहे पश्चिम वाडा वन विभागाच्या क्षेत्रामध्ये, तेथील जे सिद्धांत वाघमारे म्हणून जे इथले आरएफओ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी आपल्याला सांगितलं की वन विभागाकडं या सगळ्या कंपन्यांनी जी काही परवानग्या आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत, नागपूर वगैरे ज्या वरच्या लेवलला, आणि या सगळ्या परवानग्या घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या त्रुटी दूर करून त्यांना परवानगी दिलेली. मला वाटतं काहीतरी 64 मीटरचा हा एक पट्टा आहे आणि लांब अनेक किलोमीटरचा हा भाग आहे. अशा भागामध्ये येणारी अनेक झाडंही तोडली जाणार आहेत. ती तोडून वन विभाग त्यांच्याकडे जमा करणार आहे. या ज्या कंपन्या आहेत या सगळा महसूल त्यांना दिलेला आहे. इथे नवीन झाडं लावली जाणार. ते पुढचे जे काही इमले रचले जात आहेत हे सगळे रचले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात आज जर आपण बघितलं तर या परवानग्यांच्या पलीकडे जाऊन वाडा तालुक्यातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होताना इथे दिसत आहे. हा जो वाडा तालुक्यातील पर्यावरणाचा जो ऱ्हास होणार आहे, याचं जे अतोनात नुकसान होणार आहे ते कसं भरून काढणार आहोत आपण, याचं उत्तर कोणाकडेही नाही. आता आपण इथे एक घाटाल कुटुंब आहे या तुसे या गावामधलं. त्यांची इथे सामूहिक मालकी क्षेत्र आहे. या मालकी क्षेत्रामध्ये अनेक झाडांची, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार एक 500 झाडांची इथे कत्तल झालेली आहे. त्यांना याची कुठलीही कल्पना नाही, याबद्दल कुठलाही नुकसान भरपाई नाही, त्यांना कुठली पूर्वसूचना नाही. असं असताना इथे राजरोस कत्तल केली जाते. आणि एकीकडे ही हुकुमशाही जी सुरू आहे ती येथील शेतकऱ्यांना कुठेतरी बाधा निर्माण करते. येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमची नुकसान भरपाई द्या, आमची आधी परवानगी घ्या, कारण ही सगळी याची मालकी. एकीकडे जर आपण बघितलं तर अनेकदा मालकी प्रकरण बनवायला गेल्यानंतर अनेक इथे नियम लावले जातात. त्या नियमांना मोठी परीक्षा पार करावी लागते. आणि दुसरीकडे अशा कंपन्या राजरोस येऊन रातोरात तुमची झाडं जमीनदोस्त करतात. हे एक मोठा अत्याचार येथील लोकांवर होताना दिसत आहे. या सगळ्या लोकांना नुकसान भरपाई मिळावी, या लोकांना त्याबद्दलचं काही पूर्वसूचना द्यावी, आणि वन विभागाने या पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो कसा आपण रोखणार आहोत याचं उत्तर येथील लोक, जनता येथील मागत आहे.
जो तुमचा जो इकडे तुमच्या मालकीमध्ये ही जी तोड झाली झाडांची, त्याच्या आधी पण झाले. हा, अच्छा, हे काय कोणाच्या नावावर आहे? हे मालकी कोणाच्या नावावर आहे? ते आमच्या मालकांच्या नावावर ना. या 7/12 आहे त्याचा. 7/12 आणि कोण- काय नाव त्यांचं आहे? शंकर बाबू घाटाल. घाटाल. हा ना, वारस म्हणजे रघुनाथ बाबू घाटाल. हा. पण मग आता ही जी मालकी आहे याच्यामध्ये किती झाडं तोडली असतील तुमच्या मालकीत? तिथं सुनील सांगतो 500 सांगते तोडल्यात. 500 झाडं हा, तोडली. 500 काही तोडल्यात ना. झाडांवर फुल्या वगैरे हा, मारलेल्या त्या. तोडायच्या. हा, हा. तुम्हाला काय याची माहिती दिली का की झाडं तोडायची आहेत? काहीच नाही. आम्ही इथं अचानक आलो तेव्हा आम्ही बघितलं. त्याचं काही नुकसान भरपाई वगैरे काहीच नाही. आधी नालं पाडलं, ती शेतातून पावसाळ्यात नेले तर तिकडे तिकडे खड्डे पाडले. ते पण लावायला पण नाही मिळला. हे कोणतं या शेत म्हणजे जेव्हा टॉवर लाईन उभारतात तेव्हा. हा, मोठी मोठी वाहनं येत ना, मग खड्डा पाडीत जायची ती. आणि आता नंतर ही जी तोड झाली याची कुठलीच कल्पना नाही नाही, सांगितलंच नाही ते आम्हाला. काहीच नाही सांगितलं. काहीच नाही. आता हे अद्याप 1 रुपया सुद्धा नाही आपण काहीच नाही. तुमच्या याच्यातली 500 झाडांचं नुकसान केलेलं केलेलं आहे ना. त्याच्या आधी पण म्हणजे रस्ता केलं तेव्हा पण तोडली. प्रचंड नुकसान तुमचं झालं. मग जाम नुकसान करून ठेवले ते. तुमच्या सोबत अजून काही लोकांची अशी तोड झाली का इकडे? इकडे कोण नादीच नाही. तिकडे झाले. आता इकडे फारीस मध्ये झाले. तिकडे मग तिकडे आता ती मुंबईवाल्यांनी वाटतं तिकडे घेतले. तिकडे गावाचे आमच्या त्या पलीकडे तिकडे. तुमच्या भागामध्ये भरपूर तोड झाली. हो ना, तुमच्या भरपूर. मालकीत. हो हो. काय तुमची मागणी असेल साधारण? मागणी मग आता काहीतरी द्यायलाच पाहिजे ना. आपले झाडं आपण विकतो तरी पण त्याची एक बुराचा 1500 तर आहेतच ना. 1000 रुपये तर आहेतच कमीत कमीत. म्हणजे आपल्या अंदाजी नुसतं तुम्हाला काहीतरी याची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. हा, वाडा तालुका हा खरं तर पर्यावरण संपन्न असा आमचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये इथलं जे जंगल आहे हे येथील लोकांना अत्यंत लाभदायी आहे. येथील लोकांचं आरोग्य अत्यंत निरोगी असं आहे या इथल्या पर्यावरणामुळं. परंतु मागच्या काही काळामध्ये या भागातील पर्यावरणाची पूर्णपणे राख रांगोळी झालेली आहे. आपल्याकडे जे काही मोठमोठे प्रोजेक्ट जातात, आता इथे विद्युत वाहिन्यांचा प्रोजेक्ट आहे किंवा येथील जे मोठमोठे रस्ते जात आहेत, या सगळ्या रस्त्यांसाठी लागणारं जे गौण खनिज आहे हे याच वाडा तालुक्यातून जातं. मोठमोठे ट्रक येथून 7-7, 70-70 टनाचे ट्रक येथून राजरोस निघून जातात. त्यामुळे येथील रस्त्यांची विल्हेवाट लागते. या मोठमोठे डोंगर, मोठमोठ्या जमिनी जमीनदोस्त झालेल्या आहेत. जरी ह्या सगळ्या खाजगी क्षेत्रामध्ये होत असतील तरी पण निसर्गाला तुमचं जे काही क्षेत्र आहे हे खाजगी आहे, सरकारी आहे की अजून कोणाचं, याचा पर्यावरणाला काही माहिती का? पर्यावरणाला याची माहिती नाही. कधी पाऊस खाजगी जागा, सरकारी जागा असा भेदभाव करून जसा पडत नसतो, येथील हवा जशी खाजगी व्यक्ती, सरकारी व्यक्ती असा भेदभाव करून जशी दिली जात नाही, तशाच प्रकारे येथील जी जमीन जी आहे तिचं जे नुकसान आहे ते पर्यावरणाला सारखंच नुकसानदायी आहे. परंतु ही गोष्ट येथील अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये कधी घुसणार आहे? येथील जी मोठमोठी जंगलं आहेत त्यांचा ऱ्हास एकीकडे होतो. येथील जे मोठमोठे डोंगर आहेत ते जमीनदोस्त केले जातात. राजरोस इथून जी वाहतूक होते त्याच्यानं धुळीने लोकांच्या आरोग्याचं नुकसान होतंय. दुसरीकडे रस्त्यांची विल्हेवाट लागते. ह्या अशा प्रकारे सर्व संकटांना अजून किती दिवस आम्ही सामोरे जायचं असा प्रश्न येथील जनता सरकारला विचारत आहे.